सकाळी उठल्या उठल्याच आज असं ठरवलं होतं की आज मस्तपैकी जेवणामध्ये अंडा राईस बनवूया. मग फक्त अंडे घेण्यासाठी भर पावसात चिखल तुडवत मी बाहेर निघाली आणि मग आल्यावर समजलं ते असं. तुला कोण बोलला आज एकादशी आहे? घरी फोन केलेला. Oh no! एक तर आधीच भला मोठा पचका झाला होता आणि मुख्य म्हणजे मी अंडा राईस आणि ऑमलेट पाव बनवायची तयारी केली होती. काय अंड्याला हळूच किचन मधून बाहेर काढत आहे त्या सामानामध्येच मी मसाला राईस बनवायला आणि मग जेव्हा करायचं असतं एक आणि होऊन बसतं दुसरंच, तेव्हा मग खरंच खूप चिडचिड होते. काही नाही, मनीमुठपणे जे काही पाव आणले होते मी ऑमलेटसाठी ते भेंडी बरोबर खाल्ले आहे. तोच मसाला राईस खाऊन मग ऑफिसला आले. इथेही माझ्या डोक्यामध्ये एकच चालू होतं की आता पुन्हा घरी जाऊन तोच मसाला राईस खायचा आहे. आता मी काय तसं एवढंही खराब जेवण बनवत नाही, पण काय माहित कसं मला ना पुन्हा पुन्हा माझ्या हातचं रिपीट खायला नाहीच आवडत. तर आधीच खूप उशीर झाला होता आणि मग काय सर्व एकदम गाढ झोपले होते. मीच एकटी किचन मध्ये भूतासारखी खुडबुड करत होती. पण नशीब म्हणा की रूम पार्टनरने माझ्यासाठी मस्तपैकी बटाटे फ्राय आणि वरण ठेवलं होतं. तसं तर माझा काही एकादशीचा उपवास नसतो आणि 12ही वाजून गेले होते. मग मी विचार केला माझ्याकडे जे काही अंडे आणि पाव आहेत मग फ्राय ऑमलेट पाव बनवते. मग काय थोडेसे इकडचे तिकडचे मसाला वापरून मग अंड्याचा जो काही बल्क असतो त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि सर्व मसाले टाकून पाव डीप करून मस्तपैकी बटरमध्ये फ्राय केले. खूपच यम्मी लागत होतं. असं मला वाटत होतं की मी पिझ्झा एक पाव खाते की आता. मग रात्रीचे 12:30 वाजले होते पण तरीही माझं अजून थाळी सजवायचं चालू. असं मस्तपैकी थाळी सजवून जेवायला मला खूप आवडते. बाहेर मग मस्तपैकी तुफान असा पाऊस सुरू झाला आणि मग काय गरमागरम जेवायला अजून खूपच मजा आली. चलो बाय.